मराठा आंदोलन आरक्षणावरती कोणतीही भूमिका मांडू नये, बच्चू कडू यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत। मराठा आरक्षणाविरोधामध्ये बोलल्यामुळे बारसकरांची प्रहारमधून बडतर्फी करण्यात आली आहे। बारसकरांची मराठा आंदोलनाविषयी भूमिका मान्य नाही हे स्पष्ट केलेलं आहे बच्चू कडूंकडून। बारसकरांच्या वक्तव्याचं प्रहार समर्थन करत नाही हे प्रहार संघटनेने स्पष्ट केलेलं आहे। सूरज दहाट आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सूरज, बच्चू कडू यांनी आधीपासूनच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला होता आणि त्यात बारसकरांनी अशी भूमिका मांडल्यानंतर त्यांच्यावरती ही कारवाई, नेमकं काय म्हटलेलं आहे प्रहारनं? नक्कीच अजय बारसकर जे आहे, जे प्रहार संघटनेचे जे अधिकृत पदाधिकारी आहे आणि त्यांनी जर पाहिलं तर काही वेळापूर्वी मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविषयी संशय व्यक्त करत विविध स्वरूपाचे या ठिकाणी आरोप केलेले होते आणि त्याचा जर पाहिलं तर बच्चू कडूंनी तडकाफडकी जे आहे जे बारसकरांना पक्षातून निलंबित करून त्यांना त्यांची बडतर्फी केलेली आहे। एकूणच जर बघायला गेलं तर आता मराठा आरक्षणाविषयी आणि मनोज जरांगे यांच्याविषयी कोणीही वक्तव्य करू नये, मी स्वतः या संदर्भात संपूर्ण काही पक्षाची जी भूमिका आहे ते संपूर्ण मांडणार असल्याची माहिती आहे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिलेली आहे। एकूणच जर पाहायला गेलं तर मराठा आरक्षणामध्ये फूट पडल्यानंतर यामध्ये विविध स्वरूपाचे या ठिकाणी राजकीय आरोप होत आहे। बारसकरांच्या आरोपांमध्ये बच्चू कडू मात्र कमालीची नाराज झाले, त्यांनी तडकाफडकी संपूर्ण जे पत्र काढलेलं आहे। मात्र या भूमिकेनंतर जर पाहायला गेलं तर बारसकरांचा फोन या ठिकाणी आपल्याला बंद दाखवतो, त्यांचीही प्रतिक्रिया या निमित्तानं नेमकं काय नाही सुद्धा या निमित्तानं बघावं लागेल। तृप्ती, सूरज, बारसकरांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यावरती मनोज जरांगे यांनी सुद्धा टीका केलेली होती। बच्चू कडू यांनी यानंतर मनोज जरांगेशी काही संपर्क केलाय का? नक्कीच एकूणच जर पाहायला गेलं तर बच्चू कडू स्वतः आपल्या मनोज जरांगे पाटलांची फोनवरून बोलणार असल्याची माहिती आहे त्यांच्या पीएने या ठिकाणी काही वेळापूर्वी दिलेली होती। मात्र आतापर्यंत बारसकरांनी भूमिका मांडल्यानंतर बच्चू कडू आणि मनोज जरांगेचा कुठल्याही प्रकारे आतापर्यंत संपर्क झाला नाही। मात्र आता बच्चू कडू मनोज जरांगेशी फोनवरून किंवा प्रत्यक्ष जाऊन संपर्क सुद्धा करू शकतात। मात्र जर पाहायला गेलं तर बारसकरांच्या भूमिकेमुळे बच्चू कडू मात्र कमालीची या ठिकाणी नाराज असल्याच्या ठिकाणी दिसून आले। कारण का जर पाहायला गेलं तर बच्चू कडू सातत्याने जे आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या विषयी सातत्याने त्यांना पाठिंबा जाऊन त्यांनी प्रत्यक्ष पाठिंबा दिलेला होता आणि स्वतः त्यांच्या आंदोलनामध्ये सुद्धा सहभागी झाले होते। मात्र या बारसकरांच्या भूमिकेनंतर आता बच्चू कडूंची नेमकी पत्र त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई केल्यानंतर बच्चू कडू नेमकी काय भूमिका या ठिकाणी प्रसार माध्यमांसमोर मांडणार आणि त्यांची भूमिका मनोज जरांगे पाटलांना काय भूमिका मांडतात आणि मनोज जरांगे यांच्याशी संपर्क केल्यानंतर काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। सूरज, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।